नाही आउट नाही दिया और ये क्लीन बॉल त्रिफलाचित पितल उघड्यावर दांडी गोल झाली आणि हा पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू अतिशय खराब सुरुवात डलमलीत विक्षिप्त सुरुवात पहिले विकेटचं बदन पहिली लागलेली अवदसा 7.5 अतिशय खराब डलमलीत सुरुवात पहिला घडी गारत पहिल्या विकेटचा सुरुवात विकृत सुरुवात बॉलिंग मार्क होता या संघात पहिलाच मीडियम मध्यमपदी गोलंदाज बॅकवर्ड पॉइंटिंग शॉट गली शॉट थर्ड मॅन एक शॉट कव्हर पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा जबरदस्त कलेक्शन गॅदर करतोय फुटवर्क इज आल्सो गुड टोटल स्कोर इज 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 डिलिव्हरीज 3 चेंडू मध्ये एनमिन फक्त एक देव काय जबरदस्त बॉलिंग अटॅक मुंब्रा संघाच्या वतीनं मिस्टर जलील आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त चेंडू या एकूण गती संत गती मंद गती कासव छाप कछुआ छाप खेळ या ठिकाणी डोंबिवली संघाचा या ठिकाणी धाव संख्या 4 चेंडू मध्ये फक्त इनमिन एक ज्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक असताना बघूया जो अटॅक करला पाहिजे आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर राईट चेंडू पेक्षा कव्हरला मिळती 4 धावा बघूया जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक देखना फटका स्मार्ट स्ट्रोक्स धाव संख्या 5 वर धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान 1/5 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन द व्हेरी फर्स्ट ओव्हर फ्रॉम मिस्टर जलील संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज आणि हा चेंडू पुश केला बघूया चेंडू केला शॉर्ट मिडवे गेला पुन्हा खराब फिल्डिंग चेंडू जाईल मिडवे गेटला मिळेल फक्त एक धाव षटक क्रमांक पहिलं संपुष्टात संघाची धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला फक्त इनमिन 6 धावा दिल्या एक बॉली असं बॉलिंग अनालिसिस जबरदस्त गोलंदाजी पाचवी मारा पिसाट मारा या ठिकाणी जलील आणि मुंब्रा संघाचा आणखी एक मीडियम बेसर वैयक्तिक पहिलं संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्ग प्रस्थान 5 षटकांचा सामना असेल डोंबिवली विरुद्ध मुंब्रा असा हा जबरदस्त घमासान एक जबरदस्त कडवी झुंज कडवा प्रतिकार बिग बॅटल डोंबिवली बनाम विपक्ष प्रतिस्पर्धी रायवल वर्सेस प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी मुंब्रा नंदू मिस्टर नंदू इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार अतिशय चांगले क्रिकेट चांगलं मैदान चांगली स्पर्धा कांबा का चषक 2024 हे दमदार आयोजन कांबा म्हटलं की पहिली रावण आता चलो साई तर रावण कोसळला ना रावणाची 10 तोंड चालली नाही पहिल्यांचं नाव होतं रावण इलियन कांबा जे आहे मी पण मला चाट पडलो मी हे असं कसं विचित्र नाव ठेवलंय साला एखादं नाव ठेवलं दुर्योधन ज्याला बापासला काय पांडवांचं नाव नाही सापडला नशीब दुसऱ्याचं नाव दुःशासन नाही ठेवलं नंदू वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि इला ढुंगणाला आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी संघाची धाव संख्या 7 वर 7 फॉर पहिली आव्हान तर अतिशय चांगलं जबरदस्त आयोजन या ठिकाणी हो यस तंत्र शुद्ध फटका क्लास स्ट्रोक्स क्लासिकल जस्ट लाईक रोहित शर्मा स्टाईल आणि ह्या मिळतील दरम्यान 4 धावांची गया संघाची धाव संख्या झाली
11 वर आबा आबा मिस्टर नंदू ओ यस आबा येस देखो आणि हा छेरन छक्का थर्ड अंपायर का यस नो बॉल साठी यस थर्ड अंपायर कॉल फॉर थर्ड अंपायर नो बॉल साठी पंचाने रेफर केलं बघूया आमची जी 10 क्रिकची जी टीम जो चमू जो स्क्वॉड थांबा थांबा जरा दादा यस नो बॉल सिग्नल यस रिव्ह्यू घेतला होता ते काय पाहिजे त्याने घेतला होता त्याला मरू दे आपल्या कपासा काय त्याला कोणी पण घेऊ दे आपलं फक्त चेक करायचं का त्याला मग आपल्याला दांडकं नाही बसले पाहिजे बस आपले घरी झालं बायको म्हणत झालं बायको म्हणे कुठं पुसला होता टोटल स्कोर झाले या ठिकाणी 18 वर 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट दमदार फलंदाजी जबरदस्त नंदू याच्या केलं आक्रमण आबा हो यस पुन्हा आता फ्लिक करायचा बघूया चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिस्मिसल शॉट पॉइंट लेगला बघूया दरम्यान या ठिकाणी फ्री हिट होता म्हणा तो फलंदाज वाचला असता बघूया म्हणता खुदा मेहरबान तो गदा पेलवान तर माझं तर नशीब पाहिजे नशीब पाहिजे की नाही बघा चहावाला पंतप्रधान होतो रिक्षावाला मुख्यमंत्री होतो एखादं नशीब आहे तकदीर आहे होऊ शकतं पण आपलं नाही तिच्या आईला आपलं 18 विश्व दारिद्र्य समालोचक असे अंपायर म्हणून तर हे साली दुसऱ्या बायकोची पोरं आहे अंपायर समालोचक या नाम ऋषी मुनींचा शाप आहे तुम्ही असेच राहा बोली मारतो पुन्हा एकदा स्वीप करायचा बघूया चेंडू हवेमध्ये आणि हा फलंदाज बॅक टू द डगआउट बघूया आणि खराब फटका खराब सदोष फटका बघूया दुसऱ्या विकेटचा बदन दुसरा गडी गारत दुसरी विकेट नेसताना संघाचा टोटल स्कोर 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 18 वर नवीन टू डाऊनचा फलंदाज अजय इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स बघूया माहिती ना तुम्हाला अरे बाबा कोणी जल घेतलाय एका ठिकाणी अशाच एक टीमचा प्लेअर आलता त्याला आणलं 302 बिर्याणी त्याला अर्ध्या टीमचे नाव आहे तो होता भैया बाजूचा चल म्हणतो जे आयला काम नसेल तर चल मग आमच्या बरोबर त्याला अर्ध्या टीमचे नाव नाही माहिती हे सगळे व्हॉलंटियर्स आहेत का राम राजगुरु यस भावी पोलीस आहेत राज बोराडे राज शिरोसे राहुल बोराडे वेदांत शिरोसे काय मोते का गोते नशीब साला मोत्याने लिवला वेदू शिरोसे ये जाधव आयुष बनकरी शुभम येवले श्रवण लोणे अशी ही जे आमच्या आता कुठे गेले नाही ती पोरं नाचणारी कुठे गेली यस अजय जाधव याचा दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्र दीपक टायमिंग संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान अरे बाबा ये बाबा बकरी आहे कसाला वाघ समजत नाही म्हणजे लांबून मला वाटलं बकरी आहे का काय नशीब साला बकरा नाही तर तुझे वांदे झाले असते ते ऐकला यस नयन भाई संतोष शिरोशे यांचं आगमन झालं बघूया 11 लाख काय
अच्छा अच्छा, उर्फ 11 लाख, म्हणजे हा कांब्याचा दुसरा अंबानी आहे. 11 लाख म्हटल्यानंतर काय यायला आमच्या खिशात 11 रुपये नाही. आणि हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्र दीपक टायमिंग मिळेल. एक धाव बघूया संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 2 बाद. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात बघूया. 12 चेंडू 26 धाव, म्हणजे प्रति षटकामागे 13 धावांचं इक्वेशन समीकरण स्किंग रन रेट. सेमी फायनल आणि फायनल दोन सामन्यामध्ये बार उडवून द्यायचा, धमाल करायची, संपूर्ण बंद ठेवा. लाईव्ह बंद ठेवायचे, दोन मॅच लाईव्ह बंद ठेवायची. नमस्कार साहेब, या पुऱ्या 11 लाख. कांब्यामध्ये बरेच हिरे आहेत. चला बॉलिंग मार्गवर नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीनं जलील, ज्याचं दुसरं षटक पहिल्या षटकात अतिशय अफलातून गोलंदाजी केली होती. या ठिकाणी सुमित शेठ चोरगे त्याला शेठ झाला खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. जलील 12 चेंडू 26 धावा, 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा आपल्यातून डिलिव्हरी बघूया. पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 27. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. डोंबिवली विरुद्ध मुंब्रा 6. जबरदस्त अटीतटीचा एक जबरदस्त उत्कंठावर्धक सामना, जबरदस्त संघर्षमय मॅच. 40+ हे खिलाडी बघूया. 40 जिनकी कोलबी होती है उनको 40+ कहते हैं. कोलबी माहित है ना. बॉलिंग मार्कर नाही, मराठी भाषा आहे बाबा. हो येस, पुन्हा एकदा पुश केला बघूया. सन्मानजनक बघूया, पवित्र बघूया. या ठिकाणी चेंडू चाल बॅक पॉइंटच्या दिशेने बघूया. पुन्हा एकदा 2 धावेचा बेने पाहिजे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेल, अफलातून रनिंग बिटवीन द विकेट, रेग्युलर देखील लाजवेल अशी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 29. 2 3 नर 3. वाह क्या बात आहे. 30 वर 30. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. 40+ हे हो यस. पुन्हा एकदा समय सूचक फटा बघूया, फक्त पुश केला बघूया. चेंडू गेलाय लॉंगा पण एक्स्ट्रा करू यांच्यामधून मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या 31. 31 3 अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी, दमदार आयोजन. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिक. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, कॉपी बुक स्टाईल फटका बघूया. फक्त मनगटाचा वापर, कायरान पोलार्ड सारखा हा जबरदस्त टायमिंग शॉट, ग्लोरियस अफलातून स्ट्रोक, 6 धावांसाठी. आयोजक दादा स्प्रे घेऊन जरा व्यवस्थित काय. एका ठिकाणी अशी मॅच होती, गोलंदाज लागल्या मांडीवर मार, गेला स्प्रे घेऊन, हवा चालू होती, मांडीवर मारता मारता फवारा वरती गेला, चला लागला बोंबलायला. आणि हा पुन्हा एकदा मिडविकेट पंच केला बघा. चेंडू केला शॉट मिडविकेटला, उपयुक्त फटका. संघाची धाव संख्या झाली 39. 39. चांगला स्कोर बघूया. या ठिकाणी पहिल्या षटकात जरी दलील यांनी साधा दिला, नंतर मात्र डोंबिवली संघाचा एक जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन, अतिशय चांगली फलंदाजी, विश्वसनीय, अतुलनीय, उल्लेखनीय कामगिरी. डोंबिवली संघ 40+ विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस प्रतिस्पर्धी संघ मुंब्रा संघ. बॉलिंग मार्फत जलील
आणि हा यस पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक अप्रतिम कव्हर राही बघूया जबरदस्त डीपेक्षा कव्हरला लॉंगोपटीपेक्षा जमदून नेत्रदीपक टायमिंग पुन्हा सीमा रेषेलगत मॅग्निफिशंट फील्डिंग फेक फेक धाव संख्या झाली 40 2 बाद 40 40 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा यस ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पुन्हा बिहाइंड द विकेट याला मतदार नशिबाचा चौकार 4 रन्स लॉंग स्टॉपला चेंडू जाईल बघूया बिहाइंड द विकेट. चारावर 4 39 जबरदस्त बघूया जबरदस्त बिग स्टार्ट 44 आणि गोलंदाज नवीन षटक बघूया 4थं षटक प्रगती पदावर इरशाद ये नए गेंदबाज बुमराह की तरफ से. काय झालं ते आणि हा चेंडू पुन्हा एकदा येस आउटसाइड लेफ्ट मुया चेंडू जाईल या ठिकाणी. तर मिळेल एक धाव संघाची धाव संख्या झाली 45-45. काय जबरदस्त रन म्हटला बाहेर जाते काय बाउंड्रीच्या. बॅट टच ओके थँक्यू. चांगलं अंपायरिंग या ठिकाणी 2 अंपायर ईर्षा बॉलिंग मार्क तयार 4थं षटक प्रगती पदावर. आणि हा अकरा घेण्याचा प्रयत्न पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी बघूया कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी फटका बॅट मध्ये आला नाही बघूया. एक धाव मिळते संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 46-46. हे काय बक्षीस आहे का काय गाडी बक्षीस आहे. अच्छा ड्रिंक स्टॉल आहे. हो येस आउटसाइड द ऑप्शन पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचे मेले घ्यायचे स्ट्रक्चर संघाची धाव संख्या स्थगित सीमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल. धाव संख्या रोडावली धावांना खील आला अडथळा अटकाव मज्जा पाय बंद. धाव संख्या 46-46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सद्य स्थिती विद्यमान अवस्था बॉलिंग मार्क तयार ईर्षा
आणि हा चेंडू अकोट डाब्याचा शॉर्ट पिच चेंडू हॉप ट्रॅकर चेंडू लॉप केलाय जाईल सीमा रेषे बाहेर बनतो नो 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 डीप मिडवे गेला अप्रतिम झेल आणखीन एक धक्का मिळेल डोंबिवली संघाची आणखीन एक विकेट नेस्त नाबूत नामशेष नामहराम चौथ्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी ₹100 मी घेत नाही नंतर मी वरती करतो आता वरती काय का तुम्ही टोलण्या का रात्री बघा जाऊ अशफाक आणि हा पुन्हा एकदा फ्लिक करायचा बघूया चेंडू बघूया स्कूप करायचा बघूया चेंडू केला या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग या ठिकाणी थेट फेक बघूया एक धाव मिळते संघाचा टोटल बॅट टच संघाचा टोटस कोदल या ठिकाणी 47 47 4/47 संघाच्या वजनात चौथ्या षटक प्रगती पथावर चौथ्या षटकाचा माग करताना तगा दालताना रेटा लावताना बॉलिंग मार्ग तयार गोलंदाजच्या बोहळ्यावर बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कुच गमन मार्गस्थ रवाना मार्गक्रमण संक्रमण चौथं षटक आगामी चेंडू जोरकस रन कृपया जा आरसा डावर करा प्लीज आरसा समोरचा हो गाडी कोणाची समोर तर डावर अच्छा प्लीज जरा धन्यवाद देतो बघूया काल गाढवाचे पाय दिले आता तुमच्या होते इकडे यावरती स्टेजवर जरा नाही बरोबर केलं त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे अजून नाही केला परत फिरवला अच्छा तो म्हणजे तो मध्ये आला म्हणून ते केला जरा प्लीज जरा अच्छा ओके थँक्यू अजून नाही मग थोडासा डिझेल टाका त्याच्या आरशावर मग ऐकल्यानंतर काय करणार येस ओके थँक्यू दादा धन्यवाद ना अजून नाही थँक्यू बरोबर धन्यवाद माझे संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही स्कोर झाला या ठिकाणी 51 जरा प्लीज जरा स्कोर नको अशा ठिकाणी एक चौकार मारला 4 वेळा दादा स्कोर काय झाला झालं 1 ग्लास दूध पिणार दूध काठावर जाऊन वजन करणार बंटी लास्ट ओव्हर ना येस बंटी 51 इथं काय बॉलांची फॅक्टरीला गेलो 51 धावा बघूया शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर शेवटचा गोलंदाज बॉलर्स नेम बंटी 51 चला बॉलिंग मार्क तयार बंटी राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू हो ग्लोरियस स्ट्रोक पण चेंडू हवेमध्ये असेल पॉइंटला बघूया आणि अप्रतिम झेल बॅकवर्डला गेला तर पंच केला होता बघूया थेट हातामध्ये धक्का क्रमांक 5 मध्ये जाऊ 5th विकेट फॉलन आणि 51
खाली हातों से मजा ले सामान से नाही. फक्त आता तू मजा घ्या म्हणतो. गाणं बघितलं ऐकलं की नाही? बरोबर की नाही? चला शेवटचा षटक बघूया. नवीन फलंदाज, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान दरम्यान बंटी यांच्या माऱ्यासमोर धाव संख्या 5-51, 51 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा या ठिकाणी, मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी. कांबाका चषक ही नुसती स्पर्धा नाही, संपूर्ण कल्याण तालुक्यामध्ये ब्रँड झालाय. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी. पंचांचा निर्णय, दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक, वैध मारा. जालिम जलाल विषारी मारा या ठिकाणी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धाव संख्या 51. अटॅक करावा लागेल. उर्वरित चेंडू बॉल बाकी म्हटलं इनमिन 3 बॉल्स टू गो. 4 आहेत का? अच्छा नाही, म्हणजे बॉल 2 असतात, अजून 2 आहेत, म्हणजे टोटल 4. आणि हा पुन्हा एकदा मिळेल फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. धाव संख्या या ठिकाणी झाली 52. for the loss of 5 wickets. Oh yes, glorious stroke, चाबूक शॉट, जबरदस्त चपराक. 6 धावांसाठी ज्या फटक्याची गरज होती आणि धाव संख्या नेऊन ठेवली 58. 58 52 नंतर 6 धावा. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, चेंडू हातामध्ये बघूया. मिड विकेटला बघूया, वडिश मिड विकेटला. आणखी विकेटचा बदल राहिले म्हणे, मग शेवटचा चेंडू बॉल बाकी असेल. धाव संख्या 58. किती बॉल आता? एकच आहे रे. 1 पे खाली मजा मारना है आपको. बंटी टू न्यू बॅट्समॅन. आणि हा शेवटच्या चेंडू केला आक्रमण. टोटल स्कोर 64 आणि जिंकण्यासाठी 13-65. आयवा झाला आहे का रे कॅच? नाही, पैसे आहेत नाही ना. आयवा झाला पैसे नाहीत. अच्छा. ऑल इंडियाला 500, म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबली, त्यांना जास्त पैसे बघा. अरे त्यांना 100 का टीन तरी येईल सांगा मला. जरा 200 लावा जरा, तुम्हाला वाटलं कमी करा. चला 65 धावांची गरज. 13-65 या धावा तुम्हाला चेस करायचे. पण मुंब्रावाले, डोंबिवलीवाले तुम्ही आता अटॅक, जोरदार गोलंदाजी करायची आहेत. आणि याच्यानंतर चढतील. आता आम्ही उतरतो.
अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आता चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। याच देही याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता बर्थडे टू यू कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर श्लोकू हॅपी बर्थडे टू यू कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर श्लोकू हॅपी बर्थडे टू यू वरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज नंदू, गोलंदाजी ट्रॅक वरती अवधूत पाहायला मिळतील। सामन्याला होते सुरुवात। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। डीप मध्ये लॉंग ऑफ असतील, डीप मध्ये असतील, मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर, इनसाइड द सर्कल शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल आणि लॉंग ऑफ मध्ये फिल्डर, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळेल। सामन्याला होते सुरुवात। दोन्ही संघांना देऊया खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। पहिला बॉल गोलंदाज अवधूतचा पहिला बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय। डीप मध्ये कोमल चेंडूला चेस करतील, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते। पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती पहिला दणका, बॉल सीमा पार, चौकार। मोठी होते आणि शर्यत जिंकली आहे चेंडूने आणि बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर। नशिबाची साथ मिळत असताना बॉल सीमा पलीकडे, नशिबाचा सलग 6, दुसरा चौकार। बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय फलंदाज बंटीच्या बॅट मधून। 65 चं टार्गेट चेस करत असताना कशी सुरुवात असावी, तर अशी सुरुवात असावी। धावसंख्या धावफलकावरती 65, 65 धावा धावफलकावरती जरूरत। अवधूतच्या विरोधामध्ये खेळण्यात आलेला हा जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला। पॉवर प्ले मध्ये तुम्हाला करायचं काय तर सर्कलला बीट करत बॉलला सीमा पलीकडे पाठवायचा आणि तेच मैदानावरती करण्याचा प्रयत्न, धाडस माणस जो मात्र आतापर्यंत करण्यात आलेला आहे। स्ट्रायकिंग एंड वरती बंटी आहेत। एक स्ट्रोक जो होता तो कॉन्फिडंट होता, मात्र एक स्ट्रोक मिस टाइम होता आणि लक फॅक्टर ऑन झाला आणि चौकार वसूल करण्यात आला। धावसंख्या धावफलकावरती 65, 65 धावा पाहायला मिळतील। यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय। डीप मध्ये फिल्डर, क्रिकेट मध्ये फिफा पाहायला मिळतोय। मैदानावर बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील। एफर्ट लाजवाब होता, नो डाऊट ॲट ऑल। झेल पकडली गेली नाहीये, मात्र एफर्ट जो जबरदस्त आपल्याला या बॉल वरती पाहायला मिळाला लॉंग ऑफ मध्ये।
दशरथजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विनोदाचार्य विनोद वीरच्या भूमिकेमध्ये सातत्याने त्यांची देखील ओळख आहे आपली वेगळी शैली आणि आपल्या वेगळ्या शैलीने प्रत्येक खेळाडूचं आणि क्रीडा रसिक राजाचं अर्थात मायबाप प्रेक्षकांचं आपलं मन जिंकतात असे दशरथजी पाटील सर व्हॉइस ऑफ नवी मुंबई म्हणून त्यांची ओळख आहे आणि जिथे जिथे मोठी स्पर्धा असते त्यांची पहिली पसंती आयोजकांची आपल्याला पाहायला मिळतात जे मात्र दशरथजी पाटील सर यावेळेस कव्हरच्या दिशेला स्ट्रोक चांगला होता. थँक्यू सो मच डीजे थँक्यू सो मच. बाउंड्री चेक केली जाईल. बाउंड्री चेक करण्यात येणार आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा आणि त्यांचे विपक्ष पीके अँड सन्स डोंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहले 2 गेंदों के ऊपर 2 चौके और उसके बाद डबल रन देखने को मिली. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने को मिलेंगे पूरी तरीके से 3 गेंदों के समाप्ति के बाद पंडित शेठ मस्कर जे उद्योजक आहेत वरपगावचे समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून पीके अँड सन्स संघाला शुभेच्छा आल्यात आणि विशेष करून अबा कारंडे यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात. थोड्या वेळामध्ये आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचून जाईल. प्रत्येकाची धाकधूक वाढली असेल कारण अभी नाही तो कभी नाही डू ऑर डाय मॅच नॉकआउटचे एन्काउंटर असतात. करो या मरो या सिच्युएशन वरती बॅटिंग आणि बॉलिंग करावी लागते. 65 चं टार्गेट जरूर मोठं आहे मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये एखादा जर चांगलं षटक निघलं तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने म्हणतो. पंचांना विनंती असेल की आपण दोन मिनिटं थांबायचंय. तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत ना. आम्ही तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवू याची नोंद करून घ्या. ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा टीम एक फिल्डर फक्त पाहिजे इथे बाकी कोणी नका प्लीज. एक प्लेयर येस आप हो. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याची नोंद करून घ्या. कुठल्याही संघावरती आपण अन्याय करणार नाही आहोत. पीके अँड सन्स डोंबिवली विपक्ष ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच जबरदस्त महामुकाबला आपण सर्व अनुभवत आहात. आणि जर पाहिला गेलं तर पहिले 2 बॉल वरती 2 चौकार आले. त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती डबल पाहायला मिळाली. यावेळेस चौकार येस चौकार देण्यात आलेला आहे. चौकार असेल म्हणून म्हणतो दोन्ही टीमचे 12th मॅन त्यांनी बघितलंय. दोघांच्या समोर तो निर्णय घेण्यात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती. व्हॉइस ऑफ डोंबिवली म्हणून ज्याची ओळख आहे असे एक जबरदस्त समालोचक नितीनजी काळन सरांच्या माध्यमातून पीके अँड सन्स डोंबिवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात. त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. मॅचच्या दिशेला बनणार आहोत. धावसंख्या 14 या आकड्यावरती. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता. धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. स्थगित पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. प्रति षटका मागे 13.00 ची आस्किंग गती पाहायला मिळते. मुंब्रा विपक्ष डोंबिवली एकीकडे असा संघ ज्या संघामध्ये नामवंत खेळाडूंचं भरणं आहे. दुसरीकडे ग्रामीण फॉर्मॅट मधील नामवंत खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड माइटी हिट बाय द माइटी मॅन
बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज बंटीच्या बॅट मधून हा जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. एक वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पीक अँड सन्स डोंबिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे. सातत्याने हा संघ ओळखला जातो आपल्या जबरदस्त प्रदर्शनासाठी. चला थोडस स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. स्पीडअपच करायचे याची नोंद करून घ्या, अन्यथा आपल्याला पुढच्या मॅचेस 2 ओव्हरच्या किंवा 3 ओव्हरच्या खेळाव्या लागतील. त्यामुळे नम्रतेची विनंती राहील. पीक अँड सन्स डोंबिवली टीम आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये संदेश आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये. जर विचार केला कुठेतरी संघ बॅकफुट वरती आहे पीक अँड सन्स डोंबिवली. दुसरीकडे ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा संघ हा जबरदस्त फॉर्म मध्ये संघ पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. संदेश पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज नंदू, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बट्टी. मॅच इज ऑन. दोन्ही टीम्सला जर पाहायला गेलं तर दोन्ही टीम्स कडे चांगल्या खेळाडूंचं भरणं जरूर आहे. आता क्रिकेटमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे बोलणं नक्की मूर्खपणा आहे. ही मॅच कशा प्रकारे रंगेल हे आपण पाहूया. आता उर्वरित षटकांचा जर विचार केला तर आता जर मॅच चालू केली नाही तर संघाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 1 मिनिट पण नाही लावायचा का. आयोजक डायरेक्ट बोललेत, याची नोंद करून घ्या. आम्ही 10 टाइम सर बोलतोय. समोरचा संघ जर ऐकत नसेल करायचं काय. आता कानात जाऊन प्रत्येक खेळाडूच्या सांगायचं का. यावेळेस गुप्तचेंडू डेड बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. आता देखील या षटकाचा विचार केला तर या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. या षटकाचा विवरण केलं तर पहिला बॉल जो सिंगल आली संदेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नो डाऊट ॲट ऑल. यावेळेस पॉइंटच्या दिशेला फटका लाच जवाब पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून बॉल सीमा पलीकडे जातोय. हा बॉल जबरदस्त जरूर होता, मात्र कटचा देखना स्ट्रोक, लेट कटचा देखना मुजाहिरा. बॉल सीमा पलीकडे आलेला चौकार. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला आले. हॅमर केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. हा जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार चौकार. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. चौकार आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केला, चेंडू झाले आतापर्यंत 4. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती. 32 धाव्यांची अजूनही गरज पाहायला म्हणजे 20 बॉल आणि 32 धावा समीकरण अगदी आपण पाहू शकतो.
यावेळेस फटका लाच जवाब पाहायला मिळेल. चेंडू स्लॉट मध्ये होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल सीमा पलीकडे आलेला हा दमदार षटकार. ला 36 पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुटला आले, फटका लाजवाब. आडव्या पट्ट्याने जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॅरलल टू द ग्राउंड, फ्लॅटेड स्ट्रोक बॉल सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत वन्स अगेन सेकंड इन अ रो दुसरा खणखणीत षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. पुढील पूर्ण मॅच आमचे दशरथ सर करतील, कारण आयोजकांची फरमाईश आहे, आम्हाला दशरथ सरांना ऐकायचे, त्यामुळे पुढची पूर्ण मॅच दशरथ सर करणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 42 धावा धावफलकावरती असतील. या षटकाचा जर विचार केला तर 22 धावा या षटकामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील. 23 धावेंची अजूनही गरज आहे. 42 धावा झाल्यात, 18 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. तरी देखील मागील मॅच मध्ये थोडंसं वन साइड डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. जवळपास 4 ओव्हरमध्ये ती मॅच जिंकली, जे बजरंग राहुरी अहमदनगर 40+ संघाने. अजय पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. डीप मध्ये पाहायला मिळतील ते मात्र लॉंग ऑफ मिड विकेट एक खेळाडू कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर असेल, सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय ऑफस्टम्पच्या आतमध्ये, ती मी म्हणेल वाईड लाईनच्या हा बॉल पडला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. बंटीने जबरदस्त बॅटिंग केली आहे. बंटीच्या बॅट मधून जवळपास 5 चौकार आलेत आणि 3 षटकार आलेले आहेत. यावेळेस फुल लेनचा बॉल होता, लो फुल टॉस, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अजयने कमबॅक करून दिले या षटकामध्ये. 23 धाव्यांची गरज असताना 18 बॉल शिल्लक होते आणि आता 3 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव खर्च झाली. अजून देखील 3 चेंडूचा खेळ या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. बघा समोर एक काच आहे, समोर एक बाईक आहे, त्या बाईकचे काच आपण खाली करायची अर्षाची, ही नम्रतेची विनंती असेल. कारच्या मागे एक बाईक आहे, त्या बाईकची काच आपण थोडीशी खाली करा. सूर्याची किरण परिवर्तित होत आहेत, रिफ्लेक्शन आमच्या मुख्य मंचावरती येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 40. on the board. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरा समाप्त. 3 षटकांचा बाजूके समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला
धावसंख्या धावफलकावरती असेल 45. चला थोडस स्पीडअप करायचंय. विजयाचं समीकरण 12 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेंची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण पाहायला मिळतोय. 12 चेंडूंमध्ये 20 धावा. चला थोडस स्पीडअप करायचं. चौथ्या षटकामध्ये बॉबी आपल्याला पाहायला मिळतील. ओनली सेक्सी. त्यांच्या टी शर्ट वरती सातत्याने हे स्पेलिंग लिहिली जाते. अगदी रवींद्र जडेजा सारखी गोलंदाजी करतात बॉबी. बॉलिंग ट्रॅक वरती या चौथ्या षटकामध्ये 12 चेंडू 20 धावांचा डिफेन्स करण्यासाठी त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. चला स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडस स्पीडअप करा. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. विजयासाठी समीकरण 12 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉबी पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे. जबरदस्त बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 11 बॉल 20 धावेंची आवश्यकता. जी मॅच खऱ्या अर्थानं ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा या संघाच्या खेम्यामध्ये होती. व्हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग टीमचा की बॉलिंग टीमचा कर अंपायर रिव्ह्यू असेल हा सर. पहिला बॉल डॉट असेल. बॉल असेल. लीगल डिलिव्हरी आहे. डॉट बॉल पहिलाच आहे. डॉट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल असेल त्यामुळे बॅटिंग टीम परत अंपायरांचा रिव्ह्यू. येस यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. मात्र यावेळेस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. नशिबाचा नक्की चौकार. महेश शेठ देसले साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजकांच्या क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे. आजकाल आपण पुढे जात चाललोय आणि
3G 4G 5G असं आपण वापरत चाललोय, तरी देखील जुनं ते सोनं आपण म्हणतो. म्हणून तर काय, आयुर्वेदावरती जास्त विश्वास ठेवण्यात येतं. आणि ज्यांचं आयुर्वेदिकचं मेडिकल आहे असे दिसले सर, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल आबा असतील, कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि कॅच कंप्लीट होत असताना हा धक्का बसतोय. मैदानावरती पहिला फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज नंदू बॅक टू द पवेलियन. मैदानावरती न्यू बॅटर ज्ञान आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया ज्ञान कशा प्रकारे कामगिरी करतील. ज्ञान कशा प्रकारे कामगिरी करतील हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मागील 3 दिवस विकास दादा शांत होता, मात्र आज विकास दादा ज्याप्रमाणे MS धोनी दीपक चहरला ओरडतो, मला वाटते त्यापेक्षा जास्त माझ्यावरती त्यांनी आज फायरिंग केली आहे. आज भरपूर सारी फायरिंग माझ्यावरती झाली आहे आणि अजून मला वाटते अजून फायरिंग संध्याकाळपर्यंत भरपूर वेळा होईल विकास दादाच्या माध्यमातून. नको रे बाबा, चला स्पीडअप करायचे, स्पीडअप करा. विजयासाठी समीकरण 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचे, 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू 16 धावांची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करणं महत्वाचं आहे. यावेळेस खवच्या दिशेला ड्राइव्ह करायचा होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट आणि 50 अप. 50 धावा कंप्लीट झाल्यात. आता समीकरण 8 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 15 धावांचं समीकरण पाहायला मिळतोय. पुढील मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल, ती म्हणजे विनिंग टीम वर्सेस राहुरी अहमदनगर 40+ आणि ती मॅच 3 ओव्हरची असेल, याची नोंद करून घ्यायची आहे दोन्ही संघ. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये कंप्लीट होईल. धाव जी मात्र 1 आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 51 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 7 बॉल विजयासाठी 14 धावेंची गरज आहे. 7 बॉल 14 असं समीकरण पाहायला मिळतोय. 7 चेंडू 14 धावा, 12.00 ची आस्किंग गती जी मेंटेन करावी लागेल. 7 बॉल आणि 14 धावेंची गरज आहे टीम AAA टायटन्स मुंब्रा संघाला अगेन्स्ट टीम PK अँड सन्स डोंबिवली या संघासमोर. यावेळेस पॉइंटच्या दिशेला चांगल्या प्रकारे कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती धोक्याची घंटा होती, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 4थ्या षटकाचा 5 विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 53-53. विजयाचं समीकरण पाहायला मिळालं. उर्वरित चेंडू 6 आणि 6 चेंडू 12 धावेंची आवश्यकता असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना पोहोचते की वेळ वाचवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची टीम मॉडेल घ्यायची नाहीये, कुठल्या प्रकारची मीटिंग घ्यायची नाही आणि यानंतर कुठल्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. समीकरण 6 बॉल 12 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. 6 चेंडू 12 धावा असं समीकरण आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे कामगिरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजांच्या माध्यमातून
अजय पाहायला मिळतील, ज्या अजयने 3 धावेंचं षटक फेकलं. अशा अजय आता 6 चेंडू 12 धावेंची आवश्यकता असेल. पुढील मॅच 3 ओव्हरची असेल याची नोंद करून घ्यायची आहे. अहमदनगर राहुरी 40+ संघाचे कॅप्टन सलाट. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि विनिंग टीम जो संघ जिंकेल त्या संघाच्या कर्णधाराला देखील नम्रतेची विनंती असेल, आपण देखील टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा आहे, व्हाईट बॉल. 6 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता असेल. विजयाचं हे समीकरण आपण पाहू शकतो. 6 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा असं समीकरण आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. बॅकफुटला आले, हॅमर्ड गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जरूर होता आणि इथे मैदानावरती मिस्टेक झाली. 2 धावा कंप्लीट झाल्यात. भाग्य भी बहादुरो का साथ देता असं आपण नेहमी म्हणतो, तेच पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 56 या आकड्यावरती. 56 रन्स ऑन द बोर्ड. अजून देखील जर पाहायला गेलं तर 5 बॉल विजयासाठी 9 धावेंची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 6 चेंडू 12 धावेंची गरज असताना पहिला बॉल वाईड आला आणि त्यानंतर 2 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्या. आता 5 चेंडू 9 धावेंची आवश्यकता असेल. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. फिल्डर मात्र बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. लॉंग ऑन ला क्लिअर करत हा बॉल सीमा पार. षटकार. कामगिरी केली आणि स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक कंप्लीट करणारा खेळाडू पाहायला मिळतो बंटी. 52 धावेंची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारली आहे. जबरदस्त कामगिरी. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. फुटबॉलची होत असताना समाप्ती. आता समीकरण पाहायला मिळेल, जे उर्वरित चेंडू असतील 3. विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता. पिक अँड सन्स डोंबिवली विपक्ष AAA टायटन्स मुंब्रा अशी लढाई आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. खोडप्याचा बॉल होता, कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नक्की असेल. थ्रो थोडासा आपण पाहू शकतो इथे झालेली मिस्टेक आणि मला वाटते पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज एक झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत आणि आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 2 बॉल आणि विजयासाठी 2 धावेंची आवश्यकता असेल. संघाला बिलॉंग करणारे सुशांत आपल्याला पाहायला मिळतील. सुशांत पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 2 धावेंची गरज आहे स्ट्रायकिंग एंड वरती. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप करा, वेळ वाचवणं महत्वाचं राहील. दोन चेंडू विजयासाठी 2 धावेंची आवश्यकता. स्पीडअप करायचंय. 2 चेंडू विजयासाठी 2 धावेंची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. पुढील मॅच 3 ओव्हरची असेल याची सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आणि लवकर जर सामने झाले नाही तर कमी षटकांचे देखील सामने कव्हर करावे लागतील याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. 2 बॉल विजयासाठी 2 धावेंची आवश्यकता आहे. अजयच्या खांद्यावरती जबाबदारी होती 12 धावा डिफेंड करायची. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च झालेले आहेत अजय यांच्या माध्यमातून. आता उर्वरित चेंडू असतील 2 विजयासाठी
2 धावेंची आवश्यकता. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं आपण म्हणतो. बघा कोणाचा एक्सपिरियन्स इथे पणाला लागेल. खोडप्याचा बॉल फक्त दिशा दाखवली. फ्लिक ऑफ द ब्रिज सिंगल कंप्लीट झाली आहे. मैदानावरती एका धावेवरती समाधान मानावा लागेल. एक चेंडू कंपल्सरी, एका धावेची गरज आहे. ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा की पीके अँड सन्स डोंबिवली, कुठला संघ वर्चस्व गाजवेल? दोन्ही संघ जबरदस्त ताकदीचे आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मंद्याळी आहे. आता एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. ज्याप्रमाणे आमचे सिद्दीक भाबे सर बोलतात, मॅच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा. अगदी तसंच आहे. मॅच कोणी पण जिंको, मॅच कोणी पण हारो, हा विजय होणार आहे आयोजकांचा, हा विजय होणार आहे क्रिकेटचा आणि हा विजय होणार आहे कांबाकर चषकाचा. एकदा विनंती असेल, हा सामना आवडला असेल तर एकदा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज आहे. दर्शकांचा ठोका चुकेल असा महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल पैसा वसूल असा सामना आपण पाहू शकतो. एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. कोण जिंकेली मॅच, मुंब्रा की डोंबिवली? एक चेंडू विजयासाठी एका धावेची आवश्यकता असेल. यावेळेस एक चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. मैदानावरती मिस्टेक झाली आहे, मिस्टेक, आणि अशा रीतीने ट्रिपल ए टायटन्स मुंब्रा संघ पाहायला मिळतोय. विजय घोषित झालेला आहे आणि पीके अँड सन्स डोंबिवली संघ पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये पराभूत झालेला आहे. जबरदस्त खेळी दोन्ही संघांची राहिली. वेल प्लेड बोथ टीम्स. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळी केली. चला विनंती असेल राहुरी अहमदनगर 40+ टीम टॉस साठी रिपोर्टिंग करायचं.